गाईज, वेलकम बॅक टू सायशाज वर्ल्ड. आजचा ब्लॉग आहे हा मराठीत होणार आहे आणि त्यामागचं कारणही तसंच आहे. मराठी साहित्य विश्व संमेलन 6वं शब्दचं यावेळेस मॉलदीवमध्ये झालं आणि आम्ही त्या साहित्य संमेलनाला गेलो होतो. माझे वडील त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर हे साहित्य संमेलन झालं होतं एप्रिलमध्ये आणि मी हा ब्लॉग उशिरा पोस्ट करत आहे कारण त्यामागचं कारण हे असं आहे की मी जशी तिकडून आले माझा फोन हा फुटला. मी जे पण शूट केलं होतं ते सगळं गेलं, त्यामुळे आता मला बॅकअप जेवढं भेटलं मी त्याच्यावरतून केलेलं आहे. तर आजचा ब्लॉग हा कवी संमेलनावरती आहे. तुझी न माझी ओळख झाली, म्हणजे आमची ओळख झाली. कळले नाही कधी मजला शत जन्माची सोबत झाली. 27 वर्ष झाली, अजून 100 वर्ष आहे. त्या पानांनी फुलांनी त्या फुलांनी कळ्यांना हळूहळू स्पर्शावे मुक्या मनाच्या भावना. 2 विचार, दोन धर्म आणि 2 संस्कृतीचं मिलन म्हणजे आमचं जीवन आहे. नजरेला नजर ही छळत गेली, तुझी न माझी ओळख झाली. गुलमोहराच्या झाडाखाली तुझी न माझी ओळख झाली. किती नयनांनी बोलावे, किती शब्दांना टाळावे. किती नयनांनी बोलावे, किती शब्दांना टाळावे. 27 वर्षाचं आयुष्य आहे, कौटुंबिक आयुष्य. कधी मी तर कधी या सरांनी एकमेकांचे दुर्गुण टाळलेत आणि सद्गुण आकार घेतलेले आहेत किंवा सद्गुणांना स्वीकारले. मुक्या मनांच्या भावना दोघांनी जपाव्या. शेवटचं कडवं जे अतिशय महत्वाचं आहे. दुनियेची नजर ही छळत गेली, तुझी न माझी ओळख झाली. 2 वेगवेगळ्या जातीमधले लोक ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस दुनियेची नजर कशी छळते याचा प्रत्यक्ष जो अनुभव आहे आम्ही दोघांनी घेतला आणि त्या सर्वांना पार करत आज इथपर्यंत जे आहे आम्ही प्रवास अतिशय आनंद पद्धतीनं आणि अतिशय सुखकार पद्धतीनं प्रवास संपन्न केलाय. गुलमोहराच्या झाडा खाली तुझी न माझी ओळख झाली. काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला. थँक्यू. झाड आणि तुम्हा दोघांचं प्रेम तिथून पुढे असाच बहरत राहो. यानंतर मी विनंती करते की श्रीमती फरजाना डांगे यांना की त्यांनी त्यांचे कविता सादर करावी. नमस्कार. तिला तिच्या नातीने विचारले, आजी स्त्री म्हणजे काय असते ग? तिला तिच्या नातीने विचारले, आजी स्त्री म्हणजे काय असते ग? सुरकुतल्या पडलेल्या चेहऱ्याने, मोतीबिंदू झालेल्या डोळ्याने ती झटकन म्हणाली, स्त्री सुद्धा मनुष्य असते. स्त्री सुद्धा मनुष्य असते. तिला तिचे आयुष्य असते. स्त्री सुद्धा मनुष्य असते. तिला तिचे आयुष्य असते. तुडवली तर नागिन होते. तुडवली तर नागिन होते. दिवसली तर वागिन होते. कडाडली तर वीज असते. तान्ह्या बाळाची लीज असते. आणि बरं का पोरी तिच्याच गर्भात भविष्याचे बीज असते. ही कविता नाही पण स्त्रियांना मी हे देते की सुरुवात आपण जे करतोय ना, नारी न तो बला है न अबला है. नारी न तो बला है न अबला है. वो धैर्य, शौर्य, साहस, सुंदरता, सहनशीलता
इन पंच तत्वों से बनी हुई कुदरत की अद्भुत अनमोल संकल्पना ये मेरा है हलकं फुलकं वातावरण करावं म्हणून असेल तर कसं करायचं माणसाने. सर माझं इमान मातीशी पुस्तकामध्ये अशा खूप चांगल्या कविता आहेत, पण मला जर परमिशन दिली तर ती कविता वाचन खास तुमच्या समोर. पण आता मात्र मी एक प्रेमाची कविता वाचणार आहे. कारण असं वाटायला लागलं की नेहमी नेहमी काय आपलं असं बोलायचं, तर प्रेमाची अशी कविता. आणि मला फुलं खूप आवडतात, तर त्याच्यावर मी सुधीर मोघेंच्या अगोदर काही ओळी सांगेन आणि त्याच्यानंतर माझी लहानशी कविता वाचेन. तिने त्याला विचारले तुला कुठलं पण आवडेल. तो क्षणात उत्तरला, मनात जपायला चाफा, मनात जपायला चाफा, ओंजळीत धरायला मोगरा, वहीत ठेवायला बकुळ आणि धुंद व्हायला केवडा, बोलायला अबोली, फुलायला सदाफुल, देवाच्या पायाशी ठेवायला मात्र प्राजक्तावडे. यावरती नाराज झाली, कारण तिचं नाव होतं रातराणी. त्याने ते ओळखलं आणि तो पुढे झाला आणि म्हणाला, हे केव्हा? रातराणी उमलल्यावर. तेव्हापासून ती नेहमी उमलत आहे दारात आणि त्याच्या मनात. माझी लहानशी कविता चाफ्याची फुले आवडेल, अगदी लहान आहे. चाफ्याची 2 फुले ओंजळीत अजूनी, चाफ्याची 2 फुले ओंजळीत अजूनी, द्यावी तुला ती मनाची आस जुनी. फुलांचा गंध ओंजळीत माझ्या वाटे द्यावा तुला, जेव्हा तू समोर असावा. तुला पाहताच ओंजळीचे लपविणे, तू निघून जाताच फुलांकडे उदास पाहणे. क्रम हा जुना, ओढ ही कधीची, हात हाती घेशील तेव्हा कळेल ओढ मनाची, कळेल ओढ मनाची, कळेल ओढ मनाची. लहानशी कविता. आणि सर आपल्यासाठी हिंदुस्थानचा माणूस तर कधीचा वाटला, कसला देताय जातीचा दाखला. हिंदुस्थानचा माणूस तर कधीचा वाटला. 1100 वर्षापूर्वी हिंदुस्थानात सुफी संतांनी प्रवेश केला. गावागावातला माणूस मुस्लिमात कन्वर्ट झाला. आडनावे तीच डांगे, आडनावे तीच, नावे बदलली. मुस्लिमांच्या वंशाने वाढू लागली. मुस्लिम झालेला माणूस आता नमाज अदा करू लागला. हिंदुस्थानचा माणूस तर केव्हाचा पडला. ब्रिटिशांचे राज्य आले, 150 वर्ष केली गुलामी. ब्रिटिशांचे राज्य आले, 150 वर्ष केली गुलामी. ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली जनता ख्रिश्चन होऊ लागली. आडनावे तीच, नावे बदलली. आडनावे तीच, नावे बदलली. ख्रिश्चनांच्या वंशाने वाढू लागली. ख्रिश्चन झालेला माणूस आता चर्चच्या पायऱ्या चढू लागला. हिंदुस्थानचा माणूस तर केव्हाचा वाटला. हा म्हणतो माझा धर्म वरचा, तो म्हणतो माझा त्याच्यावरचा. हा म्हणतो माझा धर्म वरचा, तो म्हणतो माझा त्याच्यावरचा. माणुसकीचा धर्म विसरून एकमेकांच्या माना कापू लागला. माणूसच माणसात नको एवढा भेदभाव करू लागला. वंश होता एकच माणसाचा, वंश होता एकच माणसाचा. माणूसच धर्मात वाटला, माणूसच धर्मात वाटला, माणूसच अतिशय सुंदर कविता. आणि त्यांनी सांगताना हे पण सांगितलं, म्हणजे एकतर चाफा वगैरे वगैरे, म्हणजे फुलझाडांना फारच महत्व आलेलं आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे ज्यांना स्कोप आहे पुढे, 2-4 लोक आहेत ज्यांना पुढे स्कोप आहे, अशी झाडं फुले वगैरे शोधत राहा. आणि त्यांनी हे पण सांगितलं स्वभाव त्यांचा बागी आहे म्हणून. आणि त्यांनी हे पण सांगितलं की बुवा मी प्रेम करते. शक्यतोवर बागी लोक जास्त प्रेम करतात असं आहे. आणि जे जास्त बागी आणि स्ट्रिक्ट असतात ते डायरेक्ट लग्न करतात. त्यातले म्हणून स्ट्रिक्ट म्हणून 3-4 गोष्टी शिकून घ्या. शर्वरी तुम्ही पण गुलमोहराचे झाडं, प्राजक्ताची झाडं महत्वाची आणि थोडं स्ट्रिक्ट झालं की नक्की प्रेमात पडता. बाकीची मंडळी जे पण आहे, म्हणजे इव्हन यशला पण ते सांगणं आहे, दरवर्षी गुलमोहराचे वेगवेगळे झाड पकडा, काही प्रॉब्लेम नाही. माझं कुठेही काही ऑब्जेक्ट. अतिशय सुंदर कविता या होत आहेत. मी मध्ये मध्ये त्यांचे सत्कार आलेले आहेत.
इंदिराताई विलेकर यांना विनंती करतो त्यांनी कृपया यावं. जी बहुत बहुत शुक्रिया जी मैं कि एक गजल की फरमाइश है वो हाजिर कर रही हूँ कि जहाँ जहाँ वो ही बोलते हैं और उसमें बहुत ज्यादा है वो एक लेसन है जी That is ये a कहाँ lesson. गई ये सियासत की प्रोफेसर है ना और हम सियासत ही नहीं करते ये है बात सियासत नहीं करते ये देखो वकील वाली गजल है हाजिर कर रही हूँ आपकी खिदमत में यहाँ वकील सुद्धा आहे. कि देखिए कि तकाजा है ये चाहत का डिमांड है रिक्वायरमेंट है तकाजा कि तकाजा है ये चाहत का हिफाजत क्यों नहीं करते अगर वो दिल दुखाता है शिकायत क्यों नहीं करते कि अगर वो दिल दुखाता है शिकायत क्यों नहीं करते कम्युनिकेशन ये है कि मोहब्बत दिल का शेवा है रूटीन मोहब्बत दिल का शेवा है मोहब्बत रब की नेमत है मोहब्बत रूह अफ़ज़ा है वो रूह अफ़ज़ा पीने वाला नहीं आत्मा को जो शांति दे रूह अफ़ज़ा आत्मा को सुकून मिले जो कि मोहब्बत दिल का शेवा है मोहब्बत रब की नेमत है मोहब्बत रूह अफ़ज़ा है मोहब्बत क्यों नहीं करते कि मोहब्बत क्यों नहीं करते और वो आका है वो रहबर है वो मालिक दो जहां का है कि वो आका है वो रहबर है वो मालिक दो जहां का है तो सब कुछ छोड़कर उसकी इबादत क्यों नहीं करते तो सब कुछ छोड़कर उसकी इबादत क्यों नहीं करते और एक शेर के तमन्नाओं का दामन थाम कर ये शशि देखो तुम्हें नजर ये कि तमन्नाओं का दामन थाम कर फिर उम्र भर रोना तमन्नाओं का दामन थाम कर फिर उम्र भर रोना ये दर्दे दिल ये बेजारी बगावत क्यों नहीं करते ये दर्दे दिल ये बेजारी बगावत क्यों नहीं करते और हंसी बख्शे खुशी बख्शे बशर को जिंदगी बख्शे कि हंसी बख्शे खुशी बख्शे बशर को जिंदगी बशर इंसान आदमी इंसान के बशर को जिंदगी बख्शे दिलों को रोशनी बख्शे मोहब्बत क्यों नहीं शुक्रिया आणि, असे वातावरण आपले कंटिन्यू सुरूच असेल मनाने कवी संमेलन फारच शुद्ध आहे कारण तिथे खर्चच करत नाही यांना फार मोठे मोठे हजारोंचे पाकिटे मिळतात हा हे व्यावहारिक गोष्ट पण आपण फार मागे आहोत या गोष्टीचं आणि ज्या टीव्हीवर असतात त्यांचे उर्दू मुशायरे असतात 1 किंवा 2 गजल म्हणायचे 25 ते 50 हजार रुपये मिळतात लक्षात घ्या अशा व्यक्ती जेव्हा आपल्या सोबत असतात काय आहे जोपर्यंत आपला संपर्क होत नाही एकमेकाला माहीत पडत नाही तुमच्या काय क्वालिटीज आहे दुसरं असं महत्वाचं आहे हे शब्दामध्ये आल्यामुळे बाकी आम्ही ओळाच्या बाहेरच्याच गोष्टी करतो त्यांच्यावर ओळखतोय नंतर सवय पडली त्याची काय हरकत नाही महत्वाचं आहे हे इतर जे आहे आपले लोक ज्यांना नेहमी व्यासपीठावर बोलायचं असते तर त्यांना हे कळावं की सादरीकरण कशाला म्हणतात प्रेझेंटेशन कसं म्हणतात हाऊ टू प्रेझेंट युअर सेल्फ कविता कुठे आरावर वापरायची कसं त्याला लयबद्ध आणायचं हे सुद्धा यातून या संमेलनामधून तुमच्या लक्षात कोण कसं प्रेझेंट होतो आणि याचं मार्गदर्शन कोणीही करत नाही जोपर्यंत तुम्हाला ज्या क्षेत्रात काही करायचं असेल असे दिग्गज लोकांशी मंडळींशी तुम्ही भेटत नाही आपण हा मधला जो दुवा म्हणजे यांना बघायसाठी स्टेज फार दूर असतो ऑल इंडिया विषयाचा तो चेहरा टीव्हीवर फक्त दिसतो आणि ह्या सतत आपल्या आसपास 5 दिवस असतात त्यामुळे काय आहे कोणाचं क्वालिटी हे जास्त महत्वाचं आहे बाकी गोष्टी आपण करतो पण माझा आग्रह असा आहे कि हमारी जो फरमाइश है वो गजल आप सुनाए जो विश किया उसके लिए भी बहुत बहुत शुक्रिया और मैं भी यहाँ की हो गई हूँ कब से मैं 3 बार आ चुकी हूँ ये 4थी बार हूँ शायद और दिल की भाषा है ये यहाँ कोई शब्दों का महत्व है अपनी जगह है लेकिन दिल की भाषा से मैं समझ गई मैं मराठी बिल्कुल बहुत
दूर तक नहीं हूँ, लेकिन अभी मैं सीख गई हूँ थोड़ा बहुत। मुझे इंटरेस्ट जागा है कि मैं बोली कभी न कभी मैं यहाँ हाजिर करूंगी अपनी मराठी रचना, कोशिश करूंगी ऐसे मेरे को दिल में। और मुझे कोई भी कुछ बोले उससे फर्क नहीं, मैं ये शब्द की हो गई हूँ कब से, तो बस पहली बार में मुझे पसंद आ गया तो फिर मुझे कोई फर्क नहीं है कि क्या भी। एक देखो फर्क नहीं है पे एक कथा हाजिर कर रही हूँ कि वो चाहे अंधेरे हो उजाले की बात हो, कि वो चाहे अंधेरे हो उजालों की बात हो, कोई भी मुझको फर्क नहीं तेरा साथ हो, कि कोई भी मुझको फर्क नहीं तेरा साथ हो, तू है तो ये समाना मुझे क्या सताएगा। बच्चे लोग कि तू है तो ये समाना मुझे क्या सताएगा, परवरदिगार सर पे अगर तेरा हाथ, ये परवरदिगार सर पे अगर तेरा हाथ हो। एक तो कथा तो और हासिल कर रही, मतलब मुक्तक 4 मिसरे कि ये आपने जो कहा उस सब में मैं वही सब्जेक्ट, क्योंकि मैंने सब्जेक्ट तय नहीं किया होता है कि फरजाना जी ने जो अभी जिक्र किया था सब फूल, और आपने बताया कि सब सरनेम वही है और कन्वर्ट हो गए, वो बात कन्वर्शन का जाने तो वो टॉपिक नहीं लेती हूँ, क्योंकि हम लोग पार्टीशन वाले हैं, हम लोग कराची से आए हुए सब फैमिली, मेरी मम्मी की ओर से, डैडी की ओर से, ससुराल की ओर से, हम लोग सब वहां थे। एनीवे हम लोग कन्वर्ट नहीं हुए। एनीवे कि गंगो चमन की प्यार की रूहानियत की बात, एक गंगो जमन की प्यार की रूहानियत की बात हो, अमन के परचम तले इंसानियत की बात, कि हो अमन के परचम तले इंसानियत की बात, और आपस में प्यार रोशनी बढ़ता है प्यार से, कि आपस में प्यार रोशनी बढ़ता है प्यार से, रिश्तों में जहर घोलना ना अहलियत की नादानियत कर दूं इधर, कि रिश्तों में जहर घोलना नादानियत की बात। तो ये प्यार वाले लोग हैं और प्यार की बोली होनी चाहिए, लेकिन ये हम लोग ने बना लिया है सब टैबूस हिंदुस्तान में। चलो ठीक है, यहाँ पे सब एक थे जो भी थे और गो इंडिया कर रहे थे। एक है गजल हाजिर कर रही हूँ कि आपने नारी की बात की तो मैंने भी कही है, और फूल वाली पहले कहती है कि हुस्न को तेरे आफताब लिखूं, हुस्न को तेरे आफताब लिखूं, तेरे चेहरे को माहताब लिखूं, तुझसे गुलशन महक रहा है तमाम, कि तुझसे गुलशन महक रहा है, सिंपल लेके आती हूँ नीचे, तुझसे गुलशन महक रहा है तमाम, तुझको जूही लिखूं गुलाब लिखूं, कि तुझको जूही लिखूं गुलाब लिखूं, और पाना खोना ही जिंदगानी है। खाली एक फूल आ रहा था, ये 2-3 कि पाना खोना ही जिंदगानी है, किसको अच्छा किसे खराब लिखूं, कि पाना खोना ही जिंदगानी है, किसको अच्छा किसे खराब लिखूं, और मिलते हैं बातचीत होती है, मिलते हैं बातचीत होती है, इस हकीकत को कैसे ख्वाब लिखूं, मिलते हैं बातचीत होती है, इस हकीकत को कैसे ख्वाब लिखूं। और मक्ता हाजिर कर रही हूँ, छोटी सी गजल रहती है कि रोशनी जिंदगी इबादत है, कि रोशनी जिंदगी इबादत है, इश्क को भी मैं एक सवाब लिखूं, और किसको अच्छा किसे खराब लिखूं, तेरे चेहरे को महताब लिखूं। एक और गजल हाजिर करेंगे, 3-4 सुनाई। एक नारी वाली जो मैनू बन गया आपका सुन के, कि जहां जाती हंसती जा रही हूँ, जहां जाती हूँ हंसती जा रही हूँ, गुलों की तरह खिलती जा रही हूँ, नई राहें नई पगडंडियां हैं, कि नई राहें नई पगडंडियां हैं, मगर बेखौफ बढ़ती जा रही हूँ, कि मगर बेखौफ बढ़ती जा रही हूँ, और समंदर का सफर मुझसे न पूछो,
समंदर का सफर मुझसे न पूछो, मैं तूफानों से लड़ती जा रही हूँ। और जमाना क्या मिटा पाएगा मुझको, कि जमाना क्या मिटा पाएगा मुझको, मैं खुद ही खुद सिमटती जा रही हूँ। कि जमाना क्या मिटा पाएगा मुझको, मैं खुद ही खुद सिमटती जा रही हूँ। और तुम्हें पाना सुरूरो कैफ जैसा, कि तुम्हें पाना सुरूरो कैफ जैसा, मैं दीवानी बहकती जा रही हूँ। कि मैं दीवानी बहकती जा रही हूँ। और मिलाओ आँख तो मैं रोशनी हूँ, कि मिलाओ आँख तो मैं रोशनी हूँ। यूं ही चेहरे बदलती जा रही हूँ, जहाँ जाती हूँ हंसती जा रही हूँ, गुलों की तरह खिलती जा रही हूँ। ज्या लिहत नाही, पण माझ्या मते प्रत्येक स्त्री ही निसर्गाची एक कविताच आहे. तर अशा अनेक स्त्रियांना समर्पित माझी ही मैत्रिणीसाठी लिहिलेली एक कविता आहे. लिहिती मैत्रीण आहे, तिला जरा कमी लिहिणारी मैत्रीण कवितेत बोलते. सगळंच कशाला कवितेत लिहायचं, सगळंच कशाला कवितेत लिहायचं आणि संपवायचं वहीच्या पानातच. सगळंच कशाला कवितेत लिहायचं आणि संपवायचं वहीच्या पानातच. काही गोष्टी असू दे ना सखी मनातल्या मनातच. तू हसलीस की कळतच मला, तू हसलीस की कळतच मला किती खरं आणि किती खोटं. तू हसलीस की कळतच मला किती खरं ना किती खोटे. हसली नाहीस तरी कळतं तुला ओरखडले कुठे कुठे. तू लिहून जाते सहज तुझं, तू लिहून जाते सहज तुझं, मी अस्ताव्यस्त होते ना. तू लिहून जाते सहज तुझं, मी अस्ताव्यस्त होते ना. दडवलेलं माझ्यापासून मीही काही काळजाला जास्त होत ना. उरात चलणारे सारे काटे, उरात चलणारे सारे काटे तू मांडू पाहतेस कवितेतून. उरात चलणारे सारे काटे तू मांडू पाहतेस कवितेतून. सावलीने सारवलेल्या माझ्या घरात वाहू लागतं मग प्रखरच ऊन. अल्लड आहेस तुला कळली नाही विराम चिन्हांची भाषा अजून. अल्लड आहेस तुला कळली नाही विराम चिन्हांची भाषा अजून. किती मांडशील सल वेडे यमक प्रतिमे आणि मात्रा मोजून. बयो तुझ्या पाया खालून बरच रान अजून जायचं. बयो तुझ्या पाया खालून बरच रान अजून जायचं आहे. झाडं भेटतील माझ्यासारखी काही, झाडं भेटतील माझ्यासारखी काही, मग तुलाही मौनच व्हायचं आहे. नको धरूस बेठीस कविता, नको धरूस बेठीस कविता. शब्दही असू दे ऋणातच, काही गोष्टी असू दे ना सखी मनातल्या मनातच. काही गोष्टी असू दे ना सखी मनातल्या मनातच. कविता इथे सादर करावी. आई कुठे काय करते जी सिरियल आहे त्याची जी मधुर आहे, तिचं नाव काय तिचं अरुंधती. प्रत्येकाच्या व्हॉट्सअप मध्ये एकदा तरी ही कविता आलेली असेल. महाराष्ट्रातल्या तमाम मराठी जेव्हापासून व्हॉट्सअप सुरू झाला आणि ती कविता आली आहे मधुराणी प्रभुलकर या माझ्या मैत्रिणीमुळे, जी अरुंधतीचा मुख्य रोल करते आई कुठे काय करते मध्ये. आणि गंमत म्हणजे ती कविता जेव्हा व्हायरल झाली मला 20 वेळा आली आहे ती व्हॉट्सअप. ही खूप सुंदर कविता आहे, वाचा जवळ. तर कवितेचं शीर्षक आहे चहा. चहाच्या कपासोबत त्याने मैत्रीचा हात पुढे केला. चहाच्या कपासोबत त्याने मैत्रीचा हात पुढे केला तेव्हा ती भांबावली. अरे लग्न झालंय, मुलं मोठी, सगळं छान चाललंय म्हणाली. तो हसला आणि म्हणाला अगं मी मैत्री म्हणतोय तुला. ती पुढे म्हणाली आणि कसं आहे मला ना हे असं आवडतच नाही. ती पुढे म्हणाली आणि कसं आहे मला हे असं आवडतच नाही. मी बरी माझं काम बरं, अशा गोष्टींसाठी माझ्याकडे वेळच नाही. तो पुन्हा हसला म्हणाला अगं मी मैत्री म्हणतोय तुला. हो हो तेच ते तेच ते. इथे सगळ्यांची नजर असते, सगळ्यांना उचापती पडतात, प्रमोशन तोंडावर आहे, साध्या साध्या गोष्टींचं काबूल करतात.
तो पोट धरून हसला आणि म्हणाला, अगं मी मैत्री म्हणतोय तुला. इतकं बोलताना धाप लागलेली तिला. इतकं बोलताना धाप लागलेली तिला चहा तर थंडगारच निवून गेलेला. अचानक तिच्या डोळ्यात उष्ण उष्ण पाणी. अचानक तिच्या डोळ्यात उष्ण उष्ण पाणी. कित्येक दिवसात खरं तर असं म्हटलंच नव्हतं कुणी. त्याने शांतपणे खिशातून रुमाल काढला. त्याने शांतपणे खिशातून रुमाल काढला, सहजतेने तिच्या समोर धरला. मग तर ती अजूनच कोसळली, अजूनच फुंदली. डोळ्यांच्या काठाने मनसोक्त वाहिली. यावेळी तो हसला नाही. यावेळी तो हसला नाही. तिच्या नजरेत नजर मिसळून म्हणाला, इतक्यासाठी तर मी मैत्री म्हणतोय तुला. इतक्यासाठी तर मी मैत्री म्हणतोय तुला. धन्यवाद. ग्लास झाला रीता ओतली पाहिजे. ग्लास झाला रीता ओतली पाहिजे. टेबलावर नवी बाटली पाहिजे. बियर विस्की असो वा असो वोडका, रोज थोडी तरी प्यायली पाहिजे. पेगवर पेग घेणे न रुचते जरी, मात्र 60 तरी घेतली पाहिजे. पेगवर पेग घेणे न रुचते जरी, मात्र 60 तरी घेतली पाहिजे. रोजची ती खिशाला न झेपेल, पण स्कॉच केव्हा तरी घेतली पाहिजे. मित्र पहिल्याच वेळेस घेतोय तर, मित्र पहिल्याच वेळेस घेतोय तर, त्यास थोडी जपून पाजली पाहिजे. मित्र जमतील होईल गलका जरा, मग तिची आठवण काढली पाहिजे. मित्र जमतील होईल गलका जरा, मग तिची आठवण काढली पाहिजे. एवढीशी नशा सांग पुरते कुणा, एक क्वार्टर अजून मारली पाहिजे. एवढीशी नशा सांग पुरते कुणा, एक क्वार्टर अजून मारली पाहिजे. घ्यायची रोज तर फक्त इंग्लिश घे. घ्यायची रोज तर फक्त इंग्लिश घे. गावठीची नशा झेपली पाहिजे. रोज गुत्त्यात जाणे नव्हे चांगले. रोज गुत्त्यात जाणे नव्हे चांगले. सवय नाही बरी मोडली पाहिजे. माहितीना पिण्यातील महती जया, तेच म्हणतात की सोडली पाहिजे. आहे पण पिणाऱ्याची काय गत होते ना. आणि घरी आल्यानंतर त्याच्यावर मी लिहिलेली कविता. म्हणजे आसपासचं वातावरण बघितल्यानंतर असं वाटतं की ह्याला काय वाटत असेल. एक घोट घेतला तरतरी आली. एक घोट घेतला तरतरी आली. हातापायात जान येऊन मी दुसऱ्याची तयारी केली. दुसरा घोट जातात खुमखुमी वाढली. दुसरा पेग जातात खुमखुमी वाढली. बाया निरखतात अशी उगीच आशा मी बांधली. तिसऱ्या पेगने डोक्यात किक बसली. तिसऱ्या पेगने मी अनुभव घेतलेला नाही. कारण शब्द बरोबर मी जवळजवळ 3 वर्ष येते आणि निरीक्षण करते तेवढंच मला पुढे. तिसरे पेगने डोक्यात किक बसली. बाया निरेखतात अशी उगीच मी आशा मी बांधली. चौथ्या पेगची घाई नाही केली. चौथ्या पेगची घाई नाही केली. सिगारेट सिलगावत उगीच हे केली असं म्हणजे आहे. आता होती 5व्याची बारी. आता होती 5व्याची बारी. घरी जायची केली तयारी. घरात शिरताच दिसली आमची महाकाली. घरात शिरताच दिसली आमची महाकाली. झटक्यात नशा उतरली सारी. झटक्यात नशा उतरली सारी अशी पोकळ वासामध्ये याच्यावरची कविता. नाटकवाला असल्यामुळे प्रयत्न केलाय. कवितेचं नाव आहे नाटक आणि जगणं. नाटक म्हणजे शिवाजी मंदिर. नाटक म्हणजे शिवाजी मंदिर. नाटक म्हणजे दीनानाथ. जगणं म्हणजे खैरलांजी. जगणं म्हणजे नंदीग्राम. नाटक म्हणजे शिवाजी मंदिर. नाटक म्हणजे दीनानाथ. जगणं म्हणजे खैरलांजी. जगणं म्हणजे नंदीग्राम. नाटक म्हणजे दिवसा नाईट. नाईट म्हणजे मानधन. मानधनाच्या पाकिटाला आमच्याकडे म्हणजे नाटकाचं मानधन जे देतात पाकिटात घालून त्याला नाईट असं म्हणतात. नाटक म्हणजे दिवसा नाईट. जगणं म्हणजे लोड शेडिंग. नाटक म्हणजे परकाया प्रवेश. जगणं म्हणजे आत्महत्या शेतकऱ्यांच्या. नाटक म्हणजे 10% फ्लॅट. जगणं म्हणजे AC Z.
नाटक म्हणजे अनुदान, जगणं म्हणजे दाणा दाण. नाटक म्हणजे चकचकाट, जगणं म्हणजे रखरखाट. नाटक म्हणजे तिसरी घंटा, जगणं म्हणजे फक्त घंटा. नाटक म्हणजे जीव की प्राण, जगणं म्हणजे निर्जीव निष्प्राण. नाटक म्हणजे तालीम, जगणं म्हणजे रोज प्रयोग. नाटक म्हणजे तालीम, जगणं म्हणजे रोज प्रयोग. नाटक म्हणजे दौरा, जगणं म्हणजे जीव कावरा बावरा. नाटक म्हणजे धर्म, जगणं म्हणजे वस्त्रहरण. नाटक म्हणजे धर्म, जगणं म्हणजे वस्त्रहरण. नाटक म्हणजे गीता, नाटक म्हणजे कुराण, जगणं म्हणजे रोज गोधरा हत्याकांड. नाटक म्हणजे गीता, नाटक म्हणजे कुराण, जगणं म्हणजे रोज गोधरा हत्याकांड. नाटक म्हणजे प्रेम, जगणं म्हणजे व्यभिचार. जगणं म्हणजे संगीताचं मला ट आणि सय कळत नाही, परंतु ज्या चाली येतात त्या आतून येतात. मला संगीतातलं काहीच समजत नाही. मी जीवनाचं सत्य आणि वास्तव मांडण्याचा प्रयत्न करतो. माझ्या कविता त्या फेसबुक व्हॉट्सअपचं तेवढं मला नॉलेज नाही आहे, पण ज्या विद्यापीठामध्ये मी व्याख्यान द्यायला जातो त्या विद्यापीठातल्या मुलांच्या मोबाईलमध्ये माझ्या कविता या हमखास असतात. म्हणून मी जीवन जगत असताना जे काही मला अनुभव आले, संजय सर सारखी माणसं किंवा अलग हटके माणसं जी भेटली त्यांच्याबद्दलची कविता लिहिली आहे. याच्यामध्ये माझ्या जीवनाचा थोडा सार आपल्या सगळ्यासारखीच आहे. मी जगतोय माझ्या मनाने, का जळावे काजव्याने. मी जगतोय माझ्या मनाने, का जळावे काजव्याने. मी उडतोय माझ्या बलाने, का जळावे कावळ्याने. मी जगतोय माझ्या मनाने. जीवनाच्या मैफिलीत धुंद धुंद झालो, यातनांचे सारे तांडे भोगून मी आलो. जीवनाच्या मैफिलीत धुंद धुंद झालो, यातनांचे सारे तांडे भोगून मी आलो. मी गातोय माझ्या सुराने, अरे का जळावे सोबत्याने. मी जगतोय माझ्या मनाने, का जळावे कावळ्याने. पाहिलेले स्वप्न सारे आज पूर्ण झाले, नाकारणारे सारे आज जवळ आले. पाहिलेले स्वप्न सारे आज पूर्ण झाले, नाकारणारे सारे आज जवळ आले. मी गातोय माझ्या सुराने, मी गातोय माझ्या सुराने. का जळावे कावळ्याने. मी जगतोय माझ्या मनाने. शेवटचं कडवं. आज सारे गाव माझे गीत गाऊ लागले, आज सारे गाव माझे गीत गाऊ लागले. दबलेले पिचलेले उभे राहू लागले. आज सारे गाव माझे गीत गाऊ लागले, दबलेले पिचलेले उभे राहू लागले. मी झालोय वादळ वारा, मी झालोय वादळ वारा. का जळावे पाचोळ्याने. मी जगतोय माझ्या मनाने, का जळावे काजव्याने. का जळावे काजव्याने. धन्यवाद. कौन कहता है बूढ़े प्यार नहीं करते. कौन कहता है, त्याच्यामध्ये मी सुद्धा आले बरं का, सगळे ज्येष्ठ आहोत. कौन कहता है बूढ़े प्यार नहीं करते, फर्क सिर्फ इतना है वो जताते नहीं, दुनिया को दिखाते नहीं. एक दुरुस्ती आहे. बरोबर. कौन कहता है बूढ़े इश्क नहीं करते, ये बात अवल है कि लोग उन पे शक नहीं करते. तसंच शब्दाची एक गंमत आहे. एका अक्षराने त्याच्यामध्ये कसा फरक येतो. तू जवळ असताना
तू जवळ असताना काही मला सुचत नाही. तू जवळ असताना काही मला सुचत नाही आणि तू दूर असताना काहीच मला सुचत नाही. एकच अक्षर. तर आता माझा स्वरचित पोवाडा. म्हणजे जरा सर्वांपासून एक वेगळं आपलं. माझ्या गावाची कोकणातली जैतापूर. आंबोळगडाच्या कुशीत आहे गाव माझे जैतापूर. एके बाजू यशवंतगड दुसरे बाजू राजापूर. जी जी रजी नभ चुंबिती झाडे वेली गर्द झऱ्यांच्या ओटीत. मेघ आलिंगिती सागरास मन मोज करीते लावेत. जी जी रजी सुरंगीचा सुरंगीचा सुगंध फुलला. पान फुला कशी झुलतात. मखमल सारी लाल पसरली रान सारे हिरवे ग. जी जी रजी क्रांतिकारा तुर शिलेदारा तुर. वरद हस्त इथे सरस्वतीचा. वरद हस्त इथे सरस्वतीचा. शाहिरी सदैव नांदते ग. कथा कविता नाट्य सारयन दशावताराची धूम ग. जी जी रजी आंबा फणस काजू कोकम हेच इथले धन ग. मासळी भातन रस घावणे काज चिक्की लाडू ग. जी जी रजी असतो आतून हळवा प्रेमळ दिसतो काळा कातळ ग. कोकणातलो माणूस ह्यो फणसासारखो ग्वाड ग. जी जी रजी क्रांतिकारा तुर शिलेदारा तुर. सजले अंगण शेण मातीचे निनादले सुर शाहिरीचे. महाराष्ट्र हे राजा मुचे शिवबाचे अनमाळ्यांचे. जी जी रजी क्रांतिकारा तुर शिलेदारा तुर. त्यानंतर महिलांसाठी आज गावाच्या महिलांची पूर्वी परिस्थिती कशी होती आणि आता कशी बदलत चालली आहे त्याच्यावर. कुल गौरी तू ग दुर्गा शक्ती तू ग. चूल फुंकणे सदैव नशिबी उपास मारियन गरिबी ग. पाणी काढता कंबर मोडली शोधी कुरल्या शिंपली ग. जी जी रजी झावळ्या बांधून रात्रंदिवस शिवत होती गोधडी ग. शेत मजुरी करणारी आता चालवीशी तू रिक्षा ग. जी जी रजी शिक्षणाने दार उघडले. शिक्षणाने दार उघडले. कम्प्युटरचे गणित जमले. व्यापारीण तू मासळीची चक्की चालवी पिठाची. जी जी रजी खाणावळ चालवून तू पोट भरी कुटुंबाचे. ट्रेनिंग आता सुरू झाले बेकिंग वेकिंग कुकिंगचे. जी जी रजी कुल गौरी तू ग दुर्गा शक्ती तू ग. आमच्या गावातली सर्वप्रथम सरपंच महिला आणि मुख्याध्यापिका 100 वर्षात पहिली
शताब्दीतली पहिली मुख्याध्यापिका, कार्य मोठे हे भाग्याचे, सरपंच बनून उद्धरिले तू नाव फुल्या गावाचे, जी जी रे जी कुल गौरी तू ग, दुर्गा शक्ती तू ग, कुल गौरी तू ग, दुर्गा शक्ती तू ग. सर्व मान्यवरांना, कोकणाचे सर्व रसिकांना, कवींना, श्रोत्यांना कोकणातील जैतापूर या निसर्गरम्य गावामध्ये आपल्या सर्वांना हार्दिक आमंत्रण आहे. वेगवेगळ्या पद्धतीने 2-3 दिवस, पण महत्त्वाचं आहे ते मालवणी मधल्या फार प्रसिद्ध कवयित्री आहेत. अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केलेल्या आहेत, नाट्यक्षेत्र, TV वगैरे सगळ्या. आता थोड्या त्या चिडचिड्या दिसतात, पण त्याला काही इलाज नाही आहे, वयाचं काहीतरी बंधन असतं. पण एकेकाळी फार सुंदर अभिनेत्री होते. आता अरे बाबा, मी पुढचं बोलतो. आता ते आहे आपल्याला माहिती आहे, पण लोकांना असं वाटतं अभिनेत्री आहे म्हणजे कशी आहे. त्यांच्या डोक्यामध्ये अभिनेत्री म्हणजे काय, हिरोईन ही 16 वर्षाचीच असावी असं नसते. अभिनेत्री ही शेवटच्या 70-80 वर्षापर्यंत ही अभिनेत्रीच असते. पण आम्ही तिला 16 वर्षाचंच जाणवून देतो, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे ना. आणि त्याच्यामुळे कधी कधी जास्त पावडर लावते. मी तिला सांगत असतो पावडर नको लावू. नमस्कार. फारच परिचय झालेला आहे माझा. अध्यक्षाने सगळे कवयित्री ज्या आहेत माझ्या भगिनी त्यांच्याबद्दल बोलायला पाहिजे, पण इथे बऱ्याच सिनियर आणि अगदी ज्युनियरसुद्धा, ज्युनियर ज्यांनी या प्रांगणात, कवयित्री प्रांगणात पाय ठेवलेला आहे, त्यांच्यासाठी मी त्यांच्या कविता कशी काय त्याच्यापेक्षा त्यांच्यानी या प्रांगणात पाय ठेवला याच्यासाठी मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करते. आणि त्याही सिनियरपर्यंत नक्कीच चांगल्या कविता करते. सिनियर माझ्यासमोर आहेत आमच्या डांगे मॅडम, शशी आहे. म्हणजे मी कविता लिहिते, परंतु मला नाही वाटत की तेवढी माझी सशक्त कविता असेल, पण मी लिहिते कविता. आणि मालवणी कविता तर बऱ्याच लिहिते, मालवणी बोलते. आणि त्यामुळे मी कवितेवर फारसं बोलत नाही. वेळही झाला आहे, त्या मनस्थितीत सगळेजण नसतील. मी कवितेची चिरफाड करण्या इतकी सुद्धा मोठी महत्त्वाची कविता नाही आहे. 1-2 चारोळ्या म्हणून नंतर मी 1-2 कविता छोट्या छोट्या म्हणणार. माझ्या कविता मुळातच म्हणणार, पण मी छोट्या माझ्या कविता आहेत. तर 2 मराठी म्हणते आणि 1 मालवणी म्हणते. मालवणी कविता तुला अजून संधी 2 दिवस. जखमांचा बाजार जो मांडीला कुणी नाही फिरकला, जखमांचा बाजार जो मांडीला कुणी नाही फिरकला, काल सुखाचे तरंग उठले, काल सुखाचे तरंग उठले, मज गर्दीही आवरेना, काल सुखाचे तरंग उठले, मज गर्दीही आवरेना. आता 2 परत येते आहे मी. माझ्या आयुष्यात मी कविता फार उशिरा लिहिल्या. माझं वय जरी फार 70-80 असलं तरी कवितेचं वय फक्त 12 वर्ष आहे. त्यामुळे आयुष्य नावाची मी कविता पण एकदा लिहिली पहिल्यांदाच, ती म्हणते आणि मग मी मालवणी म्हणते. कवितेचं शीर्षक आहे आयुष्य. एकदा आयुष्यानं मला मिश्किलतेने विचारलं, काय मग कसं काय गेलं आजवरचं आयुष्य. एकदा आयुष्यानं मला विचारलं, काय मग कसं काय गेलं आजवरचं आयुष्य. मी त्याच मिश्किलतेने म्हणाले, छान सुंदर अगदी मजेत. आयुष्य थोडंसं घुटमळलं, म्हणालं, ताकाला घुसळतात तसलं आयुष्य तुझं. सहज बोलून गेलीस की ग बिनबोबाट गेल्यासारखं. ताकाला घुसळतात तसलं आयुष्य तुझं, सहज बोलून गेलीस की ग बिनबोबाट गेल्यासारखं. मी म्हणाले, आणखीन एखादं दे असंच किंवा यापेक्षा खडतर. मी म्हणाले, आणखीन एखादं दे असंच किंवा यापेक्षा खडतर. आयुष्य धाडकन जमिनीवर कोसळलं, कांदा फोडला, पाणी मारलं, कुचके मोजे, अर्धा तास नाकाशी धरले. आयुष्य पुन्हा काही सावरलं नाही. थँक्यू. आता मालवणी.
मालवणी चुलीवरची कविता आहे. चूल आता आपल्याला दिसत नाही. माझी खंत आहे या सगळ्या गोष्टीसाठी आणि माझं लेखन यावरच आहे. चुलीवर चायचा आदान ठेव केलंय, चूल माझी वली वली रातभर होणं दुखागाळी. चुलीवर चायचा आदान ठेव केलंय, चूल माझी वली वली रातभर होणं दुखागाळी. चूल माझी पेट्टा पेटाना धक तिका लागता लागाना. बाय झाला तरी काय तुझा अशिरुसान बसलोस तर खावचा तरी काय. बाय झाला तरी काय अशिरुसान बसलोस तर खावचा तरी काय. बाबा पुता केलंय तेव्हा चूल माझी बोलती झाली. बाबा पुता केलंय तेव्हा चूल माझी बोलती झाली. साऊथीन गॅस हडलेन कल, साऊथीन गॅस हडलेन कल कुदळीन फोडल्यानी. मागील दारी मातीची ढेकळा टाकल्यानी. काळजात माझ्या धस्स झाला, काळजात माझ्या धस्स झाला. रातभर डोळ्यात डोळो नाही लागलो. बाय दुखा तर गाळू नको आणि धसको तर घेऊच नको. गॅस हाडलंय तरी गॅसी रास्तली केव्हा तरी खायच्या वेळार चाय पाणी. पण अख्ख्या घराचा जेवण मावले तुझ्यावरच गे शिस्ताला. पोचते डोळ्याने लाग कमाल. दळीदार बादला तेव्हा कांजी कुवळ खाऊन तुझ्या जीवावर दिस ढकलले. दळीदार बादला तेव्हा तुझ्या जीवावर कांजी कुवळ खाऊन दिस ढकलले. पोटात भुकेन आगीचो डोक उसळलो तेव्हा तुझ्याच गे जीवावर राटामाटा प्याच शिजली. आणि तानेंची तगमगलो तेव्हा तुझ्या वायलार फुटी चाय शिजली. भुरग्या बाळाची दिष्ट मावले तुझ्यावरच गे निवैली. पुसते डोळ्यानी लाग कामार अपूर्वाची बाय ती माझी राग नको. सकाळी उठान रेवो काढून तुकाच गे माऊले पहिली नटवतलय. सकाळी उठान रेवो काढून तुकाच गे माऊले नटवतलय. काजळ कुकू लावून माऊले तुकाच गे पहिली सजवतलय. सणासुदीची वाडी माऊले तुकाच गे पहिली दाखवतलय. आणि भुरग्या बाळाची दिस ती तुझ्यावरच निवैतलय. पुसते डोळ्यानी लाग कामार दोन चुडते सामलय चुली. चूल माझी रमरमान पेटली आणि वायलावरच्या दुधार भापकन फुगविलो. आणि वायलावरच्या दुधार भापकन फुगविलो. कवी संमेलनाचं इथं रंगलेलं आहे. एवढ्या चांगल्या कवी संमेलनामध्ये तर मी कुठली कविता सादर करावी. मुळामध्ये साप म्हणून धाकला आणि पुरुष म्हणून चांगला. म्हणजे छोटा जरी साप असला दंश केलं की माणूस मरतो. आणि किती पुरुष चांगला असला तर त्याला चांगलं म्हणू नये असं त्याचा अर्थ आहे. एक कविता आहे बघा. आला होतास एकदा तू माझ्या झोपडीला रंगमान समजून. आला होतास एकदा तू माझ्या झोपडीला रंगमान समजून. तुझी वासना विझवायला का आणखी कशाला मला माहीत नाही. तुझी वासना विझवायला का आणखी कशाला मला माहीत नाही. ठेवलास हातावर काही रुपयांचं पुडकं. ठेवलास हातावर काही रुपयांचं पुडकं आणि घेतलास तू तुझा शृंगार आटोपून. आणि घेतलास तू तुझा शृंगार आटोपून. दुसऱ्यांदा जेव्हा रस्त्यात भेटलास, दुसऱ्यांदा जेव्हा रस्त्यात भेटलास तेव्हा वाटलं होतं थांबशील थोडासा. तेव्हा वाटलं होतं थांबशील थोडासा. बोलशील एखादा तरी शब्द, बोलशील एखादा तरी शब्द. किमान किंचित परिचित ओळखीचा कटाक्ष. किमान किंचित परिचित ओळखीचा कटाक्ष. पण यापैकी काहीच घडलं नाही. तू आपला निघून गेला सराईतपणानं. तू आपला निघून गेला सराईतपणानं. जावा कुणीही प्रतिष्ठित जसा एखाद्या वारांगणीच्या घरासमोर. तू आपला निघून गेलास जावा कुणीही प्रतिष्ठित जसा एखाद्या वारांगणीच्या घरासमोर. पण खरंच सांगू काय, तू मला प्रतिष्ठित वाटलाच नाहीस. तू मला प्रतिष्ठित वाटलाच नाहीस. तू मला दिसत होतास त्या दिवशीचा एक वखवकलेला नरपशु. एक वखवकलेला नरपशु. धन्यवाद. सो हे होतं कवी संमेलन. कवी संमेलनाचा कार्यक्रम खूप चांगला झाला. मी पूर्ण कार्यक्रम शूट केला होता, परंतु जसं मी सांगितलं माझा फोन खराब झाला, त्यामुळे मी पूर्ण कार्यक्रम पोस्ट नाही करू शकले. आणि मी शब्द परिवाराला मी खरंच मनातून धन्यवाद देते की त्यांनी आम्हाला सर्वांना इन्व्हाइट केलं. कारण याच्यातूनच मोठमोठे त्या ठिकाणी कवी किंवा शायरी करणारे जे आहेत, मॅडम रेखा मॅम असतील किंवा मराठी ॲक्टर जे आहेत मंगेश सातपुते सर असतील, अशा सर्वांशी भेटण्याचा योग आला. त्यामुळे खरंच मनापासून आभार शब्द परिवार. तर आज हा होता आजचा व्लॉग. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. तर जर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा.
तर मग चला पुन्हा भेटूया, तोपर्यंत खुश राहा.